काँग्रेस आमदारांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होते। काल काँग्रेसचे 12 आमदार बैठकीसाठी अनुपस्थित होते। राज्यसभेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे। त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार आहे। त्याचबरोबर 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणावर बोलावलेल्या विशेष अधिवेशनाबाबतही यावेळी चर्चा होईल। बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिवसेना शिंदे गट आमने सामने आलेत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेत पाठवलं जाणार नाहीये, त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद असल्याचं सांगत सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केलाय। नाशिकमध्ये पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक पार पडली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। या बैठकीला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय। हे फडणवीस नाहीत तर फडणवीस आहेत, दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम ते करत असल्याची टीका त्यांनी केली। फडणवीसांचा उल्लेख त्यांनी घरफोड्या मंत्री असा केला, तर शिंदेंवरही त्यांनी तोफ डागली। शिंदेंना दाढी सांभाळता येत नाही, त्यांना धनुष्यबाण काय पेलवणार असा टोला ठाकरेंनी लगावलाय। उद्धवजी, तुमचे कपडे उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली। तुमचं तोंड आवरा असा इशाराही त्यांनी दिलाय। शिंदे गटाचं उद्या कोल्हापुरात राज्यव्यापी अधिवेशन आहे। 16 आणि 17 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात महासैनिक दरबार इथे अधिवेशन होत आहे। राज्यातील 9 मंत्री, 43 आमदार, 13 खासदार या अधिवेशनाला उपस्थित राहतील। शनिवारी संध्याकाळी गांधी मैदानात शिंदेंची सभा सुद्धा होणार आहे। 2 दिवसात 3 सत्रात अधिवेशन होईल।